पुण्यश्लोक अहिल्यादेवीवर होणार नर्मदेचा जलाभिषेक। देशभरातील प्रमुख मंदिराच्या जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची 300वी जयंती ठाण्यात मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येणार आहे। धनगर प्रतिष्ठान व धनगर प्रतिष्ठान महिला मंडळाच्या वतीने ठाण्यातील मासुंदा तलाव परिसरात असलेल्या अहिल्यादेवी यांच्या मूर्तीवर नर्मदेच्या जलाने अभिषेक करण्यात येणार आहे। अहिल्यादेवी यांचे वंशज इंदोरच्या होळकर संस्थानांचे श्रीमंत राजे यशवंतराव होळकर यांनी देशभरातील अहिल्यादेवी यांच्या मूर्तीचे नर्मदेने जलाभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त महेश्वर राजगादी येथून देशभरातील अहिल्यादेवींच्या मूर्तीचे नर्मदेच्या तीर्थाने अभिषेक व्हावा यासाठी नर्मदा तीर्थ पाठवण्यात आले आहे। राज्यात सांगली, पुणे, माळेगाव, बारामती, पंढरपूर, चौंडी, ठाणे, औंढा, नागनाथ, अंबड आदी या ठिकाणी हे तीर्थ पोहोचले आहे। पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दैनंदिन दिनचर्येत नर्मदा स्थानांचा उल्लेख सापडतो। इतिहासातील हा सांस्कृतिक धागा पकडून युवराज श्रीमंत यशवंतराव होळकर यांनी नर्मदा तीर्थ धनगर प्रतिष्ठान यांना पाठवले असून त्यांनी अहिल्यादेवीच्या मूर्तीवर जलाभिषेक करण्यात येणार आहे। ठाण्यातील मासुंदा तलाव येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक येथील अहिल्यादेवींच्या मूर्तीवर जलाभिषेक कार्यक्रम शनिवार 31 मे रोजी सकाळी 10 वाजता आयोजित करण्यात आला आहे। तसेच दिवसभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सायंकाळी 5 ते रात्री 10 वाजेपर्यंत जयंती उत्सव आयोजित केला असून विविध मान्यवर व नागरिक अहिल्यादेवी यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत। तरी या कार्यक्रमाला व पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांना अभिवादन करण्यासाठी सर्वांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे अशी विनंती धनगर प्रतिष्ठानचे अध्यक्ष दीपक कुरगुंडे व महिला अध्यक्ष माधवी गणेश धारगीर यांनी केली आहे।